ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती. थेट जाऊयात. जमावं तिरंग्यासाठी जमावं. पण जे काही आम्ही आता फीडबॅक पाहत आहोत, अनेक लोकांना, हजारो लोकांची गर्दी होणार आहे, हजारो तरुण तरुणी उतरणार आहेत. काही असे पण आहेत जे मेसेज करतात की सर आम्ही मुंबई बाहेरून आहे, कोण ठाण्यावरून आहे, कोण मुंबईत कॉर्पोरेट जॉबवर आहे आणि आम्हाला जरा शनिवार रविवार हा बरा पडेल. अर्थात शनिवारी आषाढी आहे आणि रविवारी जो तिरंगा मोर्चा होत आहे त्याच्यात अनेक पक्ष, अनेक सामाजिक संघटना, अनेक नागरिक हे सामील होणार आहेत, मोठ्या संख्येत सामील होणार आहेत. आम्ही फक्त एवढंच सांगायला ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत की जे आम्ही 24 तारखेला करणार आहोत, सामूहिक राष्ट्रगीत असेल, तिरंगा मोर्चा असेल, हा सगळा एकच 26 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे आपलं शिवाजी पार्क, तिथे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तिथे सगळ्यांनी एकत्र यावं. आणि सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर हा मोर्चा हा सिद्धिविनायकाच्या दिशेने जाणार आहे. तिकडच्या चौकामध्ये आपण पाहाल की या मोर्चाचं जे काही देशात मेसेज द्यायचा आहे, देशात जो आवाज द्यायचा आहे, दिल्लीपर्यंत जो आवाज द्यायचा आहे तो तिथून दिला जाईल. ह्याच्यात कुठच्याही पक्षाचे झेंडे नसणार, बॅनर नसणार, स्लोगन नसणार. असणार तर फक्त तिरंगा आणि देशभक्त, भारतप्रेमी सगळे नागरिक, हिंदुस्थान प्रेमी सगळे नागरिक हे उतरून या मोर्चात सामील होणार आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करत आहे की 24 तारखेऐवजी सगळ्यांनी 26 तारखेला सकाळी 10 वाजता शिवाजी पार्कात यावं आणि तिथूनच आपला हा मोर्चा, तिरंगा मोर्चा हा सुरुवात होणार आहे. सर, खरं म्हणजे आपण बघतो की रोज दादरमध्ये तरुण जमतायत, आजही जमतील, उद्याही जमतील. म्हणजे आपण सांगताय की काय? पोलिसांनी बघून घ्यावं कोण सांगतं. इकडचं नाही होतं, तिकडच्या गोदी याच्यावर होतात. पण एक महत्त्वाचं आहे, एक तुम्ही पण खूप चांगला रोल इथे न्यूट्रली केलेला आहे, तुमचं पण मी खरोखर अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट जसं सांगितलं ना मी, 19 तारखेपासून जो पहिला इथे मोर्चा झाला त्यानंतर काल पण आम्ही इथे ज्या विद्यार्थ्यांना भेटलो त्यांचं हेच म्हणणं आहे की इथे उद्धवसाहेब, राजसाहेब दोघंही आहेत, राजसाहेबांच्या घराखालती आहेत, कोणी आम्हाला हात लावणार आहे. आणि काल आम्ही जे करत होतो मुंबईत ते हेच सांगतोय जे आत्ता मगाशी राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी सांगितलं की आंदोलनकर्ते हे शांततापूर्व आंदोलन करत आहेत. शासनाने आणि पोलिसांनी हे हिंसक करू नये, कारण तसाच उत्तर किंवा ते चिघळलं तर मग शासनाला भारी पडेल. On the 26th, you said there's going to be a mocha or an ambulan carried out by you. Could you please share some details about it and also about the violence being done by the police, not only in Delhi but also in Mumbai? Absolutely. On the 19th of July, we held a protest here to support Sonam Wangchuk and Abhijit Dipke. The protest saw large numbers of common citizens without any political affiliation, without any NGO affiliation, coming together only for the students of this country who were sitting for a fast at Jantar Mantar. They came out for Sonam Wangchuk, they came out for Abhijit Dipke. And of course, after that, you've seen every single day, thousands of Indians, thousands of young Indians are gathering at Shivaji Park, knowing fully well that because Raj Sahib stays here, because Shiv Sena Bhavan is here, nobody will touch them. These are peaceful protesters. We are appealing to the police, we are appealing to the government